नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सर्व व्ह्युअर्सना खूप 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 आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी देऊ इच्छितो. कारण शिक्षक भरतीमध्ये सर्वात मोठा जो अडसर होता तो अडसर आता बऱ्याच अंशी म्हणजेच 99.99% हा दूर झालेला आहे. फक्त 0.01% ही अडचण जी आहे ती अडचण बाकी राहिली आहे. हे मी याच्यासाठी म्हणतो कारण लिस्ट अजून हातात आलेली नाही, त्याच्यामुळे मी म्हणत आहे की 0.01%. अदरवाईज आपलं जे काम आहे आपलं काम जवळपास 100% झालेलं आहे. मित्रांनो, उर्वरित शिक्षक भरती जी आहे म्हणजे हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड आणि मुलाखती सहित यादी, या दोन गोष्टींसाठी एक अडसर निर्माण झालेला होता आणि तो म्हणजेच माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्या जागा प्रॉपरली किंवा यांचे उमेदवार प्रॉपरली न मिळाल्यामुळे हा खोळंबा जो आहे हा खोळंबा झाला होता. त्यामुळे हा हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड होण्यासाठी सैनिक कल्याण बोर्ड यांच्याकडून परवानगी जी आहे ती परवानगी आवश्यक होती आणि ती परवानगी आज मितीला ही सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झालेली आहे आणि सामान्य प्रशासन विभागाकडून ती आता आयुक्त विभागाकडे जाईल आणि तिथल्या काही क्वेरीजचं निराकरण करून ही जी कन्व्हर्टेड राऊंडची यादी आहे ही कन्व्हर्टेड राऊंडची यादी आज म्हणजेच जेव्हापासून प्राप्त झाले त्याच्यापासून 12 तास म्हणजेच रात्री मध्यरात्री 12-12:30ला लागू शकते किंवा उद्या सकाळी कोणत्याही हालतीत ही जी कन्व्हर्टेड राऊंडची यादी आहे ही कन्व्हर्टेड राऊंडची यादी आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, ही कन्व्हर्टेड राऊंडचा हा मुद्दा का आला तर असं असते मित्रांनो, जेव्हाही कोणती भरती शासन घेत असते तर त्यामध्ये हे आरक्षणानुसार पदसंख्या ठरवली जाते. तर आपल्याला जनरल आरक्षण तर माहीतच आहे, जनरल, SC, ST, OBC, NTA, NTB, NTD, VJ, NT एट्सेट्रा एट्सेट्रा. पण त्यासोबतच आणखी काही घटकांसाठी सरकार जे आहे ते सरकार आरक्षण देते. जसं म्हणजे माजी सैनिकांसाठी, काही भूकंपग्रस्तांसाठी, काही प्रकल्पग्रस्तांसाठी, काही अपंगासाठी, काही विधवा महिलांसाठी, घटस्फोटित महिलांसाठी असे काही वर्गीकरण जे आहे ते पदांचं केलेलं जाते. पण या शिक्षक भरतीमध्ये आपण ज्या अनुषंगाने त्या जागा पाहिल्या तर त्या अनुषंगाने उमेदवार जे आहेत हे उमेदवार पूर्णत्व शासनाला मिळालेलं नाही. त्यामुळे शासन तर ती जागा खाली ठेवणार नाही, त्याच्यामध्ये कुणाला नाही कुणाला शासन जे आहे ते शासन नक्कीच सहकार्य करेल आणि त्यासाठीच हा कन्व्हर्टेड राऊंड जो आहे हा कन्व्हर्टेड राऊंड हा ठरवलेला आहे. आता याची एक स्टेप अशी आहे मित्रांनो, म्हणजेच समजा एखादा भूकंपग्रस्त OBC उमेदवार आहे, तो जर उमेदवार मिळाला नाही तर तीच जागा कन्वर्ट होईल प्रकल्पग्रस्ताला पण OBC कॅटेगरीसाठी आणि तिथेही जरी समजा तो उमेदवार नाही मिळाला तर मग डायरेक्ट जनरल OBCमध्ये ती जी सीट आहे किंवा ती जी जागा आहे ती जागा कन्वर्ट होईल. त्यामुळे बऱ्याच अंशी उमेदवारांना फायदा होणार आहे. 9 ते 12 वाल्यांना थोडंसं याचा कमी लाभ मिळेल, पण 1 ते 8 वाल्यांसाठी खूप लाभ आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची शिक्षक भरती झाली आणि काहींची व्हायची आहे, ज्यांचं मेरिट 1-2 मार्कांनी हुकलेलं आहे, त्यांना ही योग्य पर्वणी आहे, योग्य संधी आहे की यामध्ये त्यांचं जे निवड जी आहे ती निवड होऊ शकते. तर मित्रांनो, खूप खूप शुभेच्छा सर्वांना. बऱ्याच कालावधीनंतर काही जण म्हणजे अंत झालेला आहे आपल्या सहनशक्तीचं असं म्हणणं वावगं ठरणार नाही, पण तरीसुद्धा एक आपल्याला आशेचा किरण मिळत आहे. त्या आशेच्या किरणामध्ये आपण सर्वजणांचे नंबर लागोत, सर्वजणांना शिक्षक बनता यावे आणि त्यांचं जीवन जे आहे ते सुधारता यावे आणि देशासाठी काही हातभार लावू शकता येते या शिक्षक भरतीच्या माध्यमातून किंवा शिक्षक झाल्यानंतर. तर त्याचमुळे या देशाला योग्य दिशा देण्याचं काम करणारा जो आहे तो आहे शिक्षक. त्यामुळे ह्या होणाऱ्या सर्व शिक्षकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप सदिच्छा आणि त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणारे जे सर्व नोटिफिकेशन्स आहेत ते येणारे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला मिळतील. धन्यवाद.